सचिन कुंडलकर दिग्दर्शित हॅपी जर्नी हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आणि त्यामध्ये पल्लवी सुभाष आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पल्लवी, तुझी एक्झॅक्टली भूमिका काय? कारण ट्रेलरमध्ये आम्हाला एक छोटीशी ग्लिम्स दिसते अगदी तुझी, त्यामुळे तुझ्या भूमिकेबाबत उत्सुकता नक्कीच आहे. काय उत्सुकता तशीच ठेवा, कारण आम्हाला आत्ता अलाउड नाही आहे सगळं सांगायला. आताच म्युझिक लॉन्च झालं आहे फिल्मचं आणि अजून बऱ्याच गोष्टी पुढे पुढे होत राहणार आहे, तेव्हा मी हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहोत. पण माझ्यासाठी एक अमेझिंग जर्नी होती, एक वेगळा एक्सपिरियन्स होता. एक डिरेक्टर ज्याच्या फिल्म्स मी बघत आले, मला आवडत आल्यात, रेस्टॉरंट, गंध, ज्या फिल्म्स मला अजूनही माझ्याकडे DVDs आहेत, मी बघते आवडीने. सो त्या फिल्मचं डिरेक्टर एक छान मित्र होणं, त्या छान फ्रेंडशिपमधून नंतर त्याच्याचबरोबर एक डिरेक्टर म्हणून काम करणं, हे एक वेगळाच माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. आणि ॲट द सेम टाईम त्यांनी मला त्या रोलसाठी कन्सिडर करणं आणि त्यांना असं वाटणं की तो रोल मी एक व्यवस्थित प्रकारे प्ले करू शकेन. सो माझ्यासाठी खूप शूटिंगच्या वेळेस खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खूप शिकायला मिळालं, खूप काही करता आलं मला. आणि सचिन असल्यामुळे एक स्वतंत्र असायचं, स्वतःला स्वतंत्र समजायचं आहे मी शूट करताना, की मला हे करता येईल किंवा असं बोलता येईल किंवा तसं करता येईल. त्याच्यामुळे एका डिरेक्टरबरोबरचं तुमचं कम्युनिकेशन खूप छान असेल, एक फ्रेंडली ॲटमॉस्फिअर शूट करताना असेल, ॲट द सेम टाईम तुम्ही प्रोफेशनली पण काम करत असाल तर खूप एक छान वाटतं की कामाच्या वेळेस काम आणि बाकीच्या वेळेस मजा करायच्या वेळेस मजा. सो हे एक छान आमचं छान रिलेशन. आणि त्याचबरोबर अतुलबरोबर पहिल्यांदा काम केलं आहे, प्रियाबरोबर पहिल्यांदा काम केलं आहे. इनफॅक्ट आम्ही सगळेच प्रत्येकाबरोबर पहिल्यांदाच काम केलेलं आहे. सो खूप एकमेकांना अनुभवत होतो, एक्सपिरियन्स करत होतो, जाणून घेत होतो आणि त्याचबरोबर शिकत होतो. बऱ्याचशा गोष्टी खूप काही घडत होत्या. तर फिल्मचं शूटच्या आधी पहिले दिवस ते कॅरेक्टर कसं असेल ह्याच्यामध्येच गेलं, पण हळूहळू मलाही त्याच्यामध्ये जायला मिळालं. आणि आत्ता मी जे एक ग्राफ बघितला, म्हणजे आम्ही छोटंसं सगळ्यांनी बसून बघितली ती फिल्म आणि सगळ्यांना खूप आवडली. सो आय एम शुअर ऑडियन्सला सुद्धा नक्की आवडेल. आपल्यासोबत सिद्धार्थ पण आहे आणि सिद्धार्थ, तुला मी पोपटमध्ये पाहिलेलं एकदम फुल ऑन गावठी रोलमध्ये, लेट्स से दॅट. पण इथे एक अर्बन स्टोरी आहे आणि एक तू अर्बन कॅरेक्टर प्ले करतो, एक वेगळी रिलेशनशिप प्ले करतोय, तर काय सांगशील? मला वाटतं की खूप चांगली साईन आहे एका यंग कलाकारसाठी, कारण युजली जे आपण टाईपकास्ट म्हणतो किंवा तसं काहीच झालं नाही. पोपटनंतर डायरेक्टली मला हॅपी जर्नीसारखी फिल्म मिळाली. हे मी खूप लकी आहे असं मी म्हणेन. एकदम फ्रेश, यंग, आत्ताच्या काळातलं आणि दोन वेगळ्या कॅरेक्टर्स परत. आणि अतुल जसं मगाशी म्हटलं की कपडे नवीन, लुक नवीन, डायलॉग्स नवीन, लोकेशन्स पण नवीन. तर खूपच नवीन एक्सपिरियन्स होता आणि खूप गरजेचा होता माझ्यासाठी पर्सनली, माझ्या अख्ख्या आर्टिस्ट म्हणून, जर्नी म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा. आणि अतुलसोबतही तुझी दुसरा चित्रपट आहे, म्हणजे इट्स अ व्हेरी गुड लक फॉर यू. हो, अगदीच. म्हणजे अतुल कुलकर्णीसारखा कलाकार, खूप लेयर्स आहेत अतुलला. परत रिइन्व्हेंट करणे स्वतःला, आणि त्याच लाईन्सवर कुठेतरी मी पोपटच्या वेळेला पण हेच बोललो होतो की कुठेतरी अतुलसारखं व्हायचं आहे, परत स्वतःला रिइन्व्हेंट करायचं आहे. आणि आत्ता खूप जवळचा मित्र झाला आहे तो. आधी जरा इंटिमिडेटिंग होतं पोपटच्या वेळेला की अरे बापरे अतुल कुलकर्णी, आता अतुल कसं आहे, असं एक रिलेशनशिप तयार झालेलं आहे आमच्या. नक्कीच. पल्लवी, तू पण अतुलसोबतच को स्टार आहेस. म्हणजे जसं सांगितलं तसं की आधी त्यांनी काम केलं आणि मग तो फ्रेंड झाला अतुल बरोबर. पण माझं उलटं होतं. मी आधी फ्रेंड होती अतुलची, आम्ही जिम बडी होतो, मी, सचिन आणि अतुल. आणि त्यानंतर त्यांनी मला कधी कास्ट केलं मलाही कळलं नाही. आणि एक सरप्रायझिंग कॉल आला सचिनचा एक दिवस, प्लीज ये भेट, जरा स्क्रिप्ट ऐकवायची आहे तुला. आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड, असं झाली, अशी रिॲक्शन होती. आज चित्रपटाला म्युझिक लॉन्च होता आणि 2 गाणी अगदी एक्स्ट्रीम्स आहेत. एक अतिशय फन लविंग अँड कम्प्लिटली मीन्स एखाद्या बॉलिवूड किंवा इंटरनॅशनल म्युझिकला टक्कर देईल अशी दोन्ही गाणी झालेली आहे. काय सांगाल या म्युझिकबद्दल? नाही, मला वाटतं की जे 2 जॉनर्स तू म्हणालीस की एक अगदी फ्रेश आणि एक काय म्हणूयात आपण ललबाय किंवा मनाला अगदी आतमध्ये रडवणारा गाणं, हेच आहे आमच्या आत्ताच्या जनरेशनचं. ते दोन्ही गाणी फ्रेश आहे. एक बबली आहे खूप, आणि पण दोन्ही गाणी अगदीच फ्रेश आहेत आणि ते रिप्रेझेंट करणारी गाणी आहेत. आणि
आम्ही कितीही फ्रेश कपडे घालू, फ्रेश विचार असू, पण एक ललबाय आहे आमच्यात आणि 2 मूड्स आहेत. तर दोन्ही अप्रतिम गाणी आहेत आणि मी नाही आहे कुठल्याच गाण्यात, पण हिला तू आहेस ना. आमचं गाणं आता लवकरच ते लॉन्च होईलच लवकरच. हो. तर ऐकायला मस्त वाटतं आणि छान वाटतं. नक्कीच अशा एका चांगल्या म्युझिक अल्बमचा तुम्ही पार्ट आहात, जी गाणी ॲज अ कंपोजर सेट की गाणं हे उठता बसता ऐकलं जातं अनलाईक पिक्चर्स. तर ह्या चित्रपटाचा तुम्ही भाग आहात, एक वेगळा अनुभव होता. पण सचिन सरांबरोबर काम करतानाचा एकंदर एक्सपिरियन्स काय होता? अगदी स्टोरी बोर्ड परफेक्शनिस्ट माणूस आहे, एकंदर ह्याच्यावर ना कळते, काय सांगा? परफेक्शनिस्ट माणूस आहे, पण अतिशय ब्लंट आहे सचिन. नाही आवडलं तर नाही आवडलं, काय घातलीस तू, काय काम केलीस तू. तर एकदम फ्री वातावरण, एनर्जेटिक, आणि तो खूप शुअर आहे त्याला काय हवं आहे आणि कसं हवं आहे, आणि ते त्याला मिळेपर्यंत तो करत राहणार. आणि सचिन बरोबर खरं तर मी खूप ओळखायचो आधी सचिनला, कारण त्यांनी माझं काम बघितलं, नाटक बघितले. तो जेव्हा नाटक लिहायचा, नाटक करायचा, तेव्हापासून मी ओळखतो. मग रेस्टॉरंट मी पाहिलं आहे, गंध मी पाहिलं आहे, अय्या मी पाहिलं आहे, आणि माझा मित्र आहे अमेय वाघ, त्यांनी पहिलं सचिनबरोबर काम केलं आहे. तर मी त्याच्या सेटवरती गेलो होतो, अय्याच्या सेटवरती. तर आपण जसं म्हणतो की त्या वेळेला त्या गोष्टी होत असतात. तर एक ऑपॉर्च्युनिटी हवी होती मला सचिनबरोबर काम करायला आणि सचिनला मला बरोबर काम करायला. तर ती वेळ आली हॅपी जर्नीच्या निमित्ताने, आणि पल्लवीबरोबर सुद्धा काम करायला, आणि प्रियाबरोबर सुद्धा काम करायला. तर मजा. तू काय सांगशील सचिन? त्याच्याबद्दल आता काय सांगू. तो ॲक्च्युली खूप असं दिसतो तो, पण ॲक्च्युली तो एक छोटंसं बाळ आहे. त्याला मी त्याला माझं टेडीवेअर म्हणते. मी त्याला आल्याला हक करते, आणि जर टेडीवेअरला आपण कसं हक करतो तसं फिलिंग येतं. आणि कसं आहे की जेव्हा एक फ्रेंड, एक टाईमपास फ्रेंड जेव्हा एक डिरेक्टर बनतो, आणि ज्याच्या मी फिल्म्स ऑलरेडी बघितलेल्या आहेत, त्याचं काम मी ऑलरेडी अप्रिशिएट केलेलं आहे. आज असं म्हणाला, गंध माझी ऑल टाईम फेवरेट आहे, मी त्याला नेहमी सांगत आलेले. सो त्यांनी जेव्हा मला सांगितलं की असं आहे, आणि मला असं 2 मिनटं मी त्याचा कॉल कट केला, आणि मी असं विचारलं की काय बोलले मी आता, हा नक्की मला कास्ट करतोय, काय झालं असं बोलणं. तो बोलला की मी तुला जिममध्ये बघितलं. त्याने मला जिममध्ये बघितल्यावर त्याला वाटलं की नाही, हीच ती आहे वगैरे वगैरे. त्याचे विजन लगेच झाले क्लिअर, आणि त्याच दिवशी आम्ही भेटलो, आणि मग त्याने मला सगळं नरेट केलं. आणि त्यानंतर मग आम्ही फुल ऑन होतो. प्रत्येक गोष्टी, म्हणजे मी मराठी फिल्म्स केल्यात, पण ह्या फिल्मचं वेगळंपण असं आहे की सगळेजण इतके एन्थू होते, सगळी टीम, आणि आम्ही वर्कशॉपसुद्धा केले, आणि ते खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता ना वर्कशॉपचा. आम्ही अतुलच्या फार्म हाऊसवरती गेलो होतो सोनाळ्याला, 2 दिवस आम्ही तिकडे होतो, आणि एक सीन आम्ही केला तिथे. आणि त्यामुळे शूट करताना फार काही करायची गरज नव्हती, कारण वी वेर ऑल रेडी की आम्हाला हेच बोलायचं, आम्हाला असंच ही मुवमेंट करायची आहे, हे आम्ही वर्कआउट. लुक जेव्हा ठरलं तेव्हा काहीच प्रश्नच नव्हता काही. आम्ही सेटवर जायचो, आणि कपडे घातल्यानंतर सेटवर गेल्यानंतर आम्हाला माहिती होतं की काय करायचं आहे. इनफॅक्ट आमचे शिफ्ट्स इतके अमेझिंग होते. आम्ही सकाळी 4ला उठायचो, 5 वाजता रेडी होऊन बसायचो, आणि 6ला वगैरे 6चे शॉट्स, सकाळी अर्ली मॉर्निंगचे शॉट्स आम्ही बरेच करायचो. आम्हाला सगळ्या अर्ली मॉर्निंग शिफ्ट्स होत्या, त्यामुळे आम्ही वेळेत काम संपवायचो, कारण सगळं प्री प्लॅनिंग असल्यामुळे सगळं व्यवस्थित वेळेच्या आधीही संपायचं कधी कधी. आणि त्यानंतर आमच्याकडे खूप वेळ असायचा टाइमपास करायला, आणि गोव्याला तर आम्ही खूपच धमाल केली. असा एक ग्रुप आहे, सचिन, अतुल, प्रिया आणि आम्ही दोघं, तर मग धमालच. नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल दी बेस्ट फॉर दी हॅपी जर्नी. लेट्स हॅव अ हॅपी जर्नी टिल दी रिलीज अँड आफ्टर दी रिलीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.